शेतकरी मित्रांनो, आपण कांदा बीज उत्पादन करत असो किंवा टरबूज लावत असो, खरबूज लावत असो किंवा वेलवर्गीय पिकं लावत असतो, तर त्यामध्ये आपल्याला मधमाशाची गरज भासते. कारण की पॉलिनेशन होण्यासाठी त्याने आपल्या काय होते, उत्पादनामध्ये भर पडत असते. परंतु अनेक शेतकऱ्यांची अशी समस्या आहे की त्यांच्या शेतामध्ये मधमाशी येत नाहीत आणि पॉलिनेशन होत नाही, त्यामुळे उत्पादनामध्ये घट होत असते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी आज असं एक झाड दाखवणार आहे की त्यावर कायमस्वरूपी मधमाशा आपल्याला बघायला मिळतात. ते झाड आपण आपल्या शेतामध्ये लावलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ते झाड मी दाखवतोय. तर मित्रांनो, हे झाड तुम्ही बघू शकता. हे झाड आहे आपट्याचं झाड आहे. तर आपण दसऱ्या दिवशी जे सोनं म्हणतो, तर त्याचं हे झाड आहे. तर त्याला आपण आपटेसुद्धा म्हणत असतो. तर या झाडावर तुम्ही बघू शकता की किती मधमाशा आपल्याला इथे दिसत आहेत. आता जवळपास 2 वाजले आहेत आणि एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा तुम्हाला मधमाशा इथे दिसत असेल. बघू शकता तुम्ही किती इथे मधमाशा आहेत. तर या झाडावर नेहमी मधमाशा असतात. यावर मोहोळ बसत असते आणि त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये इथे भर येण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये बुरचे झाडसुद्धा असणे आवश्यक आहे. त्यावर सुद्धा मधमाशा असतात. धन्यवाद.